शिंदे साहेब 3 महिन्यानंतर आपलं सरकार खरंच जाणार आहे का हो? राष्ट्रीय चॅनलने 8 दिवसांपूर्वी एक सर्वे दाखवला होता. खरं तर त्यावर विश्वास बसला नव्हता. मात्र आपण लाडकी बहीण योजना काढली आणि आता लाडक्या भावासाठी सुद्धा योजना काढली. इतके काही गिफ्ट तुम्ही वाटत सुटला आहेत, त्यावरून कुठेतरी मनात संशय येतो की आपलं सरकार हे 3 महिन्यांपुरतंच राहिलेत. नेमका काय आहे प्रकार, या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे. आपण पाहतात आधार विश्लेषण. खरं म्हटलं तर एकेकाळी हाच शब्द योग्य राहणार आहे. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य देशामधील 1 नंबरचं राज्य, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारं राज्य हे आता इतिहास जमा होत चाललं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये काही दिवसांमध्येच किंबहुना या 3 महिन्यांमध्येच आत्तापर्यंतचं उच्चतम रेकॉर्ड हे कर्जाचं महाराष्ट्र सरकारवर, महाराष्ट्र राज्यावर सर्वात जास्त कर्ज असणारं राज्य म्हणून देशात कदाचित प्रसिद्ध होणारा उच्चांक आपलं हे महायुती सरकार या महाराष्ट्रातील नागरिकांना भेट देऊन तर जाणार नाही ना, अशी भीती आता मराठी माणसाच्या, या मातृभूमीतल्या माणसाच्या आणि महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या मनात ही नक्कीच ठसली आहे. कारण नुकतीच आपली 2 वर्ष पूर्ण झाली, तोपर्यंत आपल्याला लाडकी बहीण आणि लाडक्या भावाची आठवण आली नाही. कारण आपण अनेक लाडक्या बहिणी आपण जर बघितल्या, तितक्या लांब जायची गरज नाही. आपल्याला महाराष्ट्रात लांब घेऊन जाणार नाहीत. अक्षरशः आपण पालघर जिल्ह्यात जर गेले, पालघर जिल्हा असेल, मुरबाड तालुक्यात असेल तुमच्या, अशा जवळपास गेले जे मुंबई शहरांपासून अक्षरशः 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहेत, तिथल्या बहिणींची जर आपण जाऊन परिस्थिती बघितली तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना जायला रस्ता नाही, बसेस नाहीत. इतकंच काय तर अक्षरशः तुम्हाला मी एक शाळा दाखवतो, त्या शाळेमध्ये मुलींसाठी टॉयलेट सुद्धा नाही. होय, टॉयलेट, त्याची चित्र बघा मुख्यमंत्री साहेब. लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये देत आहेत, पण तिला शिकायला जाण्यासाठी तिच्या काय बेसिक गरजा आहेत याकडेच मुख्यमंत्री साहेब आपण दुर्लक्ष करत आहात. पालघरची ही शाळा आहे, अशा अनेक शाळा निसतील. आधी त्यांची व्यवस्था करा. अनेक पालक, काही पालकांशी NGOनी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं, साहेब मुलींना आणि मुलांना एकच टॉयलेट आहेत, त्यामुळे आम्ही मुलींना शाळेत पाठवत नाहीत. मुख्यमंत्री साहेब 1500 रुपये घेऊन काय चाटायचे का? 1500 रुपये घेऊन त्यांना काय करायचे आहेत? शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहेत का? ज्या बेसिक त्यांच्या गरजा आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष कधी देणार आहात? लाडक्या बहिणींच्या नावाखाली महाराष्ट्रावर 46,000 कोटींचं आपण कर्ज करून ठेवणार आहोत. हे 46,000 कोटी आणणार कुठून आहेत? काय या महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न आहे की जे खिरापत वाटायला निघाले आहेत? आणि 46,000 कोटी आपण जे वाटणार आहोत ते खऱ्या अर्थाने या गरीब महिलांना जाणार आहेत की ज्या पद्धतीने पूजा खेडकर कोट्याधीश असताना सुद्धा बोगस प्रमाणपत्र घेऊन IAS अधिकारी झाल्या, तशा पद्धतीने 46,000 कोटी सुद्धा तुम्ही अशाच बोगस लोकांच्या घशात घालून फक्त आपल्याला मतदान मिळेल म्हणून वाटत सुटलात की काय? आणि ते कुठेतरी कमी पडलं आपल्याला असं वाटतंय. म्हणून लाडका भाऊ योजना आणून आणखी 10,000 कोटी रुपये या महाराष्ट्रावर कर्ज केला आहे. महाराष्ट्रात तुम्ही कोणते व्यवसाय चालवत आहेत? अक्षरशः आपण ज्या भरमसाठ योजना वाटत सुटला आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील कारखानदार आणि व्यावसायिक लोक अक्षरशः घाबरले आहेत. ते महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये जातील. कारण आपण कोट्यावधी रुपयांची जी खिरापत मांडत आहेत, महाराष्ट्र सरकारला काय उत्पन्न आहेत, कोणत्या सोर्स मधून आपण हे पैसे कमवणार आहात? आपण फक्त ते व्यापाऱ्यांच्या कमरात पुन्हा एकदा काठी घालून त्यांचे टॅक्सेस डबल करणार आहात. पेट्रोल 110 वर पोहोचलंय, त्याला 200 रुपयावर नेऊन पोहोचवणार आहात. गॅस आणखीन 2000 वर नेऊन पोहोचवणार आहात. तिथून आपण पैसे काढणार आहात का? एकीकडे महिलांना 1500 रुपये देणार आणि गॅस सिलेंडर त्यांना 2-2.5 हजार रुपयाला देणार, तर लाडक्या भावांना तुम्ही
6,000 देणार, 8,000, 10,000 देणार आणि त्यांच्याकडे प्रवासासाठी पैसेही शिल्लक राहणार नाही. इतकं महाग पेट्रोल डिझेल करणार आहात का? नेमकं शिंदे साहेब आपल्या मनात आहे तरी काय? या महाराष्ट्राला तुम्ही काय देताना हे पैसे नेमके आणणार कुठून आहेत? कोणत्या उत्पन्नाच्या सोर्सवर आपण ही खिरापत वाटत सुटलाय? त्याचं उत्तर तुम्ही आधी महाराष्ट्राला द्या. महाराष्ट्राला दाखवा की इथून मला इतकं उत्पन्न येणार आहे आणि त्यातले 10-20% मी समाजसेवेसाठी मांडणार आहे. चालेल आम्हाला ते. मात्र हे कर्ज काढून किंवा जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, जे कष्टकरी करतात, त्यांच्याच बोकांडी टॅक्स वाढवून ही वसुली करून जर आपण खिरापत वाढवून पुन्हा एकदा सत्तेत याची स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता खरोखर इतकी भोळसट तुम्हाला वाटते का? याचा हिशोब आपण या जनतेला द्यायला पाहिजे. 3 महिने आपले शिल्लक आहेत आणि 3 महिन्यात इतकं तुम्ही वाटप करायला घेतलीत. हा खर्च आणणार कुठून आहेत की महाराष्ट्र सरकार कदाचित तुमच्या हातातून निसटणार आहेत म्हणून दिवाळखोरीत आणायचं आणि जे निवडून येतील त्यांच्यासाठी कर्ज बाजारी करून ठेवायचं आणि त्यांच्याकडे हे सरकार सोपवायचं, असा तर आपला विचार नाही ना? असं आता महाराष्ट्राच्या जनतेला मनात नाही, मात्र हे प्रत्यक्षात चित्र दिसत आहे. त्या महाराष्ट्राची दिवाळी उज्ज्वल तर नाही, मात्र कर्जाच्या बोजात आणि कर्ज घेऊन जाणारा हा महाराष्ट्र काही दिवसांनी या दिवाळीमध्ये महाराष्ट्राला बघायला मिळेल, अशी आता संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग, नौकादार वर्ग आणि शेतकऱ्यांना सुद्धा भीती वाटत चालली आहे की या महाराष्ट्रातले निवडणुकीमध्ये किती महागाई या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे आपण वाटलेली खिरापत 1 दिवसांसाठी या भगिनीला पुरणार आहे का, याचा एकदा विचार करण्याची, गांभीर्याने विचार करण्याची गरज आता येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री साहेब, आपल्याला खरोखर योजना आणायच्या असतील तर अवश्य आणा. मात्र जे आपले आमदार, खासदार आणि मंत्री आहेत, हजारो कोटींची त्यांच्याकडे प्रॉपर्टी, जरी आपण निवडणुकांमध्ये 20 कोटी, 30 कोटी, 40 कोटी दाखवत असले तरी शेकडो कोटींची प्रॉपर्टी आपल्या आमदार खासदारांकडे आहेत. त्यातील काही हिस्सा वाटा खरोखर समाजाला वाटेल आणि महाराष्ट्राला वाटेल की खरोखर हे आमदार, हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रासाठी काहीतरी करत आहेत. मात्र सरकारी तिजोरीतून जनतेचाच पैसा उचलायचा आणि तोच जनतेला तुकडे तुकडे करून वाटायचा आणि पुन्हा डबल टॅक्स त्यांच्याच बोकंडी टाकायचा. अशा योजना खरोखर या महाराष्ट्रात कितपत फायदेशीर ठरणार आहेत याचा कधीतरी आपण विचार केला का? अर्थतज्ञांकडून आपण याचे सल्ले घेतले आहेत की फक्त आपल्याला वाटलं म्हणून ही योजना करायची आणि हजारो कोटींची घोषणा करून टाकायची? मात्र हे हजारो कोटी तयार करताना ते येणार आहेत तरी कुठून, याचा हिशोब महाराष्ट्राला खरोखर आपण द्यायला पाहिजे. आपले 3 महिने कमीत कमी या मंत्रिमंडळात तरी शिल्लक आहेत. नंतर तुम्ही पुन्हा या, आमच्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आहेत. मात्र महाराष्ट्रावर जो कर्जाचा बोजा वाढवत आहात आपण, कुठेतरी 3 महिने तरी आपण थांबा. पुन्हा एकदा निवडून या आणि महाराष्ट्राचं उत्पन्न कोट्यावधी रुपयांनी वाढवा. महाराष्ट्रात अनेक कारखाने उत्पन्न करा, अनेक तरुणांना हक्काच्या नोकऱ्या लावा. 5 आणि 6,000 रुपये घेऊन त्यांना व्यसनाधीनच्या मार्गाकडे लावू नका, कारण ह्या 5 आणि 6,000 त्यांचं करिअरही होणार नाही. मात्र ते कुठेतरी चुकीच्या वाटेला जाऊ शकतात. तुम्हाला खरोखरच जर काही करायचं असेल तर महाराष्ट्रात शिक्षण सर्वांना मोफत द्या. शासकीय शाळा इतक्या चांगल्या करा की खाजगी शाळेमध्ये कोणी जायलाच नको आणि शासकीय रुग्णालय इतकी मोठी बनवा. आपल्या अनेक आमदार, मंत्री, खासदारांची शासकीय शैक्षणिक संस्था आहेत, कोट्यावधी रुपयांच्या अनेक संस्था आहेत. मेडिकल असतील, इंजिनिअरिंग असतील, ज्युनियर KG पासूनच्या सगळ्या संस्था त्यांच्याकडे आहेत. सगळे हॉस्पिटल, मल्टी हॉस्पिटल त्यांच्याकडे आहेत. हेच सरकारी तुम्ही उघडा आणि तुमच्याच आमदार खासदारांची दुकानं बंद करा, तर खऱ्या अर्थाने जनतेला वाटेल की हे मुख्यमंत्री जनतेसाठी काम करत आहेत. मात्र जनतेकडून 2-3 पट टॅक्स लावायचा आणि त्याच टॅक्समधली चाराने जनतेच्या तोंडावर फेकायची आणि जनतेची दिशाभूल करायची कामं खरोखर मुख्यमंत्री साहेब थांबवा. ही कळकळीची विनंती आम्ही करत आहोत. त्यामुळे हे उत्पन्न येणार कुठून आहेत आणि आपण कसे देणार आहोत हे जनतेला हिशोब द्या आणि त्यानंतर पुन्हा निवडून या आणि त्यानंतर आपल्या नवीन योजना जाहीर करा. मात्र राहिलेल्या 3 महिन्यात आणखी किती योजना जाहीर करून किती कोट्यावधी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर वाढणार आहेत
या भीतीनेच व्यापारी वर्ग आणि जो प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतोय त्याची खरोखर फजिती दिसत आहे. आणि येणाऱ्या काळांमध्ये पेट्रोल डिझेल महाराष्ट्राला 200 किंवा 300 रुपये जरी बघायला मिळालं तरी त्यात कुठेही वावगं मानू नका, कारण इतके पैसे महाराष्ट्र सरकार आपल्याला वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड महागाई 2025 मध्ये होऊ शकते, कारण इतक्या प्रमाणात सरकार टॅक्सेस लावणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना मिळणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू सुद्धा प्रचंड महाग होणार आहेत. त्यामुळे 2025 ची सकाळ नोकरदार वर्गांसाठी कितीही पगार असला तरी ती अपुरी पडणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब नेमकं करायचं तरी काय, हा मार्ग सुद्धा आता तुम्हीच जनतेला सांगा. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि खरोखर सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत, कदाचित प्रत्येकाच्या घरात अनेकांच्या घरांमध्ये 1500, 2000, 5000 येणार आहेत, पण हे 5000 आपल्यासाठी प्रचंड धोक्याची घंटा आहेत, हे विसरून चालणार नाहीत. आणि ह्याची जाणीव जर आपल्याला झाली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.